विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी विवेकानंद यांच्यावर 10 ओळींचा निबंध पाहणार आहोत. स्वामी विवेकानंद. 1. स्वामी विवेकानंद हे एक प्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ आणि आध्यात्मिक नेते होते. 2. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथील बंगाली कुटुंबात झाला. 3. स्वामी विवेकानंदांचे जन्मनाव नरेंद्रनाथ दत्त होते आणि ते संत रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. 4. 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म संसदेतील त्यांच्या प्रसिद्ध भाषणामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. 5. विवेकानंदांनी विश्वबंधुत्वाच्या कल्पनेला चालना देत सर्व धर्मांच्या सहिष्णुता आणि स्वीकाराच्या महत्त्वावर जोर दिला. 6. त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, मानवतेच्या सेवेसाठी समर्पित संस्था स्थापन केल्या. 7. स्वामी विवेकानंदांच्या शिकवणींनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणाच्या विकासावर भर दिला. 8. त्यांनी तरुणांना स्वावलंबी होण्यासाठी आणि शिक्षण आणि चारित्र्य यामध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले. 9. विवेकानंदांचा निस्वार्थ सेवेचा संदेश जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. 10. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.